Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजून पाहिजे ती सगळी माहिती देतो, पण आमच्याकडे बंद नाही आय कम्प्लिटली अंडरस्टँड. पण मला फक्त तिथे भेटायला मिळालं पाहिजे, बाकी काही तिथं असतील तर भेटायला मिळेल ना तुम्हाला. बरं ठीक आहे. त्या उद्धट व्यक्तींनी मी त्यांना विनंती केली होती, आम्हाला फक्त 2च जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या, ती तिने स्पष्टपणे नाकारली. आता त्यांना कोणाचे फोन आले, कोणीच नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही. पण आताच्या घटनेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय. पण मी या सगळ्या गोष्टींचा हीच पार्टनर आहे. पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर गंभीर आरोप करण्यात आले. यामुळे दादाही अडचणीत आले. विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप केलेत. आता अंजली दमानिया थेट पुण्यातल्या मुंढवा भागात पोहोचल्या, जिथं ती जमीन आहे. ती जमीन बघण्यासाठी त्या पोहोचल्या खऱ्या, मात्र दमानिया यांना गेटवरच अडवण्यात आलं. त्यांना आतमध्ये सोडलंच नाही. यावेळी त्यांच्याशी कुणीतरी फोनवर संवादही साधला. बराच वेळ तिथं घालवल्यानंतर दमानिया तिथून निघाल्या. नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, व्यवहार रद्द करण्यासंदर्भात भाष्य केलं आणि अजितदादांच्या राजीनाम्याची मागणीही केली. शिवाय एक चॅलेंजही दिलंय. कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते, तेव्हा मी आणि विजय पांढरेंनी तो विषय लावून धरला होता. तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी 5 वाजता अचानकपणे राजीनामा दिला. या सगळ्या चौकशी व्हावी. आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत. ही जमीन एक्झॅक्टली आहे कुठे, त्याचं लोकेशन काय, सध्याची स्थिती काय, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी मी आता मुंढवाच्या त्या लोकेशनवर आले. इथे आज जे गेटवर काही अधिकारी होते ते म्हणाले, ताई आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही अतिशय चांगलं लढता, पण जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आज सोडता येणार नाही. तर आमचे जे डायरेक्टर आहेत बेन्यामिन म्हणून, त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल. म्हणून मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आता फोनवर संपर्क केला. पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते. त्या उद्धट व्यक्तींनी मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला 2च जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीजवर जरूर दिली असेल, पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे. आम्हाला फक्त 2च जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या, ती तिने स्पष्टपणे नाकारली. आता त्यांना कोणाचे फोन आले, कोणीच नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही. पण आताच्या घटनेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय. पण मी या सगळ्या गोष्टींचा हीच पार्टनर आहे. आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे. ताई आज तुम्ही येणार होता, आतापर्यंत चालच देणार होते, पण आज तुम्ही तो आला नाहीये. या संदर्भात काय अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी मुठे समितींचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार आहे असं मला काही पत्रकारांकडूनच कळलंय. आताच्या घटनेला तो आला नाहीये, पण कुठचाही अहवाल आला, कुठलाच अधिकारी असं म्हणू शकत नाही किंवा कुठचीच समिती अशी म्हणू शकत नाही की याच्यात जे झालंय ते नियमाप्रमाणे झालंय असं कोणालाही म्हणता येणार नाही. त्यामुळे मोठे समितीचा अहवाल खरं आता काल येणार होता, तो आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं. ताई तुम्ही आता जागेची पाहणी करण्यासाठी आला होता, नेमकी काय पाहणी करायची होती? कारण ही एक जमीन आहे, बोपोडीची एक जमीन आहे जी अमिडिया कंपनीच्या नावावरच होती, ज्यामध्ये पार्थ पवार पार्टनर आहेत. या जमिनीची पाहणी करून तुम्ही नेमकं काय हे करणार होता? कसं आहे की आता ही जी जमीन होती ही बोटॅनिकल गार्डन्सला लीज तत्वावर सरकारने दिली आहे. जर ते लीज 2038 पर्यंत दिलं असेल तर तिथे आताची सध्या स्थिती काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं. कारण ती दिली होती रिसर्च करण्यासाठी.
प्लांट्सच्या रिसर्चसाठी त्यांना ती जमीन दिली होती. आत्ताच्या घटकेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय चाललंय त्याची पाहणी करायची होती. तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की 16 जूनला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते, ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती. पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे.